आणि आता दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत बातम्यांचं अर्धशतकमध्ये। नागपूरमध्ये सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा, हैदराबाद गॅझेटियर आणि मराठा आरक्षणासंदर्भातला जीआर रद्द करण्याच्या मागणीकरता मोर्चा। अनिल देशमुख, सुनील केदार, लक्ष्मण हाके, श्याम बर्वे, प्रकाश शेंडगे मोर्चामध्ये सहभागी। कोणत्याही परिस्थितीत 2 सप्टेंबरचा जीआर रद्द झालाच पाहिजे, तोपर्यंत जीआर रद्द होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही। ओबीसी मोर्चामधून वडेट्टीवारांचा एल्गा। जीआर रद्द केल्यानंतर मुंबई, ठाणे, पुणे जाम केल्याशिवाय राहणार नाही, वडेट्टीवारांचा एल्गा। ओबीसी समाजाला आरक्षण देताना मराठा समाजाने कधी विरोध केला का, कधी मोर्चे काढले का किंवा अशा पद्धतीने वक्तव्य केली आहेत का? राधाकृष्ण विखे पाटलांची ओबीसी मोर्चावर प्रतिक्रिया। तर मराठा आरक्षणाचा ओबीसी बांधवांना नाही पुढाऱ्यांना आक्षेप, विखेंची टीका। विखे पाटलांना ओबीसी समाजाने यापुढे मतदान करू नये यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील ओबीसी बांधवांचा मेळावा घेणार। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर साधला निशाणा। नागपूरचा मोर्चा राजकीय स्वार्थासाठी, तो काँग्रेस पक्षाचा मोर्चा, जरांगेंची टीका। मोर्चा ओबीसींसाठी नव्हे, एवढंच समाजासाठी लढले असते तर धनगरांना आरक्षण मिळालं असतं, जरांगेंचा लक्ष्मण हाकेंना टोला। वडेट्टीवार मोर्चा काढून ओबीसी समाजाची दिशाभूल करतायत, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंचा निशाणा। 2 सप्टेंबरच्या शासन आदेशाने ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागत नसल्याची राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका। अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील वाडगाव थाटेमध्ये वंजारी समाजाचं जलसमाधी आंदोलन। 10 दिवसांपासून 3 तरुण करतायत उपोषण। सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्यानं जलसमाधी आंदोलनातनं सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न। यवतमाळमध्ये आदिवासी बांधवांचा विराट महामोर्चा, सर्वपक्षीय नेते आदिवासी मोर्चात सहभागी। बंजारा आणि इतर समाजाने केलेल्या आरक्षणाच्या मागणीविरोधात आदिवासी समाज आक्रमक। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। वर्ध्यामध्ये बंजारा समाजाचा आरक्षणासाठी मोर्चा। पारंपरिक वेशामध्ये महिला मोर्चात सहभागी। सचिन घायवळ प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी एकनाथ शिंदेंची घेतली भेट। कुठल्याही गैरप्रकारे परवानाबाबत विशेष अधिकार वापरलेले नाहीत, कदमांकडून स्पष्ट। तर चुकीचं काम केलेलं नाही तेव्हा विरोधकांच्या टीकेला न जुमानता काम सुरू ठेवा, शिंदेंच्या कदमांना सूचना, सूत्रांची माहिती। योगेश कदमांचा राजीनामा घ्या नाहीतर रस्त्यावर उतरू, सुषमा अंधारेंचा सरकारला इशारा। फडणवीसांचं पुण्यावर प्रेम असेल तर त्यांनी इथल्या सगळ्या टोळ्या नष्ट करून दाखवाव्यात, अंधारेंचं आव्हान। संजय राऊत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये मागील 2 आठवड्यात 3 वेळा राजकीय चर्चा। मनसे आणि शिवसेना युतीची चर्चा पुढे जात असल्याची माहिती। शरद पवारांसोबत सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडून या सगळ्या संदर्भात बोलणं सुरू असल्याची माहिती। 13 ऑक्टोबरला मवियाचा ठाणे पालिकेवर मोर्चा। मवियाचे मोर्चामध्ये मनसे सहभागी होणार। वाहतूक कोंडी, पाणी टंचाईसह विविध विषयांवर मोर्चा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस उद्या एकाच मंचावर। महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंग कार्यक्रमाला दोन्ही नेते एकाच मंचावर येणार। लोअर परेल इथे पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम। आम्हाला निवडून यायचं आहे त्यामुळे निवडणुकीत आम्ही काहीतरी आश्वासन देतो, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबासाहेब पाटलांचं अजब विधान। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य। तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांकडून एबीपी माझावर दिलगिरी व्यक्त। कर्जमाफीचं वक्तव्य वेगळ्या कारणासाठी होतं, यातून कोणाची मनं जर दुखावली असतील तर माफी मागा। कृषी मंत्री शेतकऱ्यांची पिळवणूक करतायत, संजय राऊतांची प्रतिक्रिया। पक्ष फोडायला 100 कोटी मिळतात, ते शेतकऱ्यांना मिळत नाहीत, बाबासाहेब पाटलांना राऊतांचा उपरोधिक टोला। बाबासाहेब पाटलांचं वक्तव्य चुकीचं आहे, त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार लक्ष घालतील, मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक। 13 ऑक्टोबरला मुंबई पक्ष कार्यालयात बैठकीचं आयोजन। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक। क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंवर राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 3 जिल्ह्यांची जबाबदारी। कोकाटे नाशिक, धुळे, जळगावचे संपर्क मंत्री। छगन भुजबळांना बाजूला ठेवत माणिकराव कोकाटेंना पक्षाकडून संधी। विधान परिषदेतले माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेतराजे निंबाळकर यांचं नाव फलटणच्या नगराध्यक्षपदासाठी चर्चेत। अनिकेतराजेंचं राज तिलक की तयारी करू असे बॅनर झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चा। छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या स्वागतासाठी संजय शिरसाट यांची बॅनरबाजी। जिल्ह्यातल्या 5 आमदारांचे फोटो, मात्र अब्दुल सत्तारांचा फोटो नसल्यानं सत्तार कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत, तर फोटो चुकून राहिला असेल, शिरसाट यांचं स्पष्टीकरण।
वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीच्या चर्चेने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेला कारखाना विक्रीच्या वाटेवर. कायदा विषयक सल्लागार परमेश्वर गीतेंनी केला कारखाना विक्रीचा गंभीर आरोप. सर्व सामाजिक संघटनांचं पुण्यामध्ये एकत्रित निषेध आंदोलन. पुण्यातल्या विश्रांतवाडीत आंदोलनाला सुरुवात. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन. सुषमा अंधारे आंदोलनाला उपस्थित. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मालेगावात निषेध. सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी एकत्रित येत केली जोरदार निदर्शन. कोल्हापूरच्या तळसंदे गावात विद्यार्थ्यांना मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. हॉस्टेलमध्ये वारंवार मारहाण होत असल्याची प्राथमिक माहिती. विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. ठाण्यातील कळवा पारसिक नगरमध्ये एका अज्ञात मानसिक संतुलन बिघडलेल्या महिलेकडून रस्त्यावरील फेरीवाल्यांच्या गाड्यांचं नुकसान. महिलेकडून मुंब्रा डायघर या ठिकाणी असाच प्रकार. महिलेविरोधात कळवा पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल. आमदार भास्कर जाधव यांची मुंबई गोवा महामार्गावर बुलेट राईड. कार्यकर्त्यांनी घेतलेल्या नव्या कोऱ्या बुलेटची भास्कर जाधव यांनी घेतली राईड. मालेगाव शहरातल्या स्वच्छतेचा मंत्री दादा भुसेंकडून आढावा. शहरातील अस्वच्छता बघून भुसेंनी मनपा आयुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांना खडसावलं. यावेळी दादा भुसे स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्याचं चित्र. लाडक्या बहिणींची दिवाळी गोड. आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे वर्ग होण्यास सुरुवात. 2 दिवसात सर्व खात्यांमध्ये पैसे होणार जमा. या होत्या वेगवान घडामोडी आणि आता आणखी काही बातम्या. बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर दाखल करण्यात आलेल्या सुमोटो याचिकेप्रकरणी अनुपालन अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात आलाय. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भातला अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. राज्यातील 1,08,000 शाळांपैकी 88,000 शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भातील अनुपालन अहवाल सादर केल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिलेली आहे. आणि त्या बातम्यांचा अर्धशतकमधील उर्वरित घडामोडींचा आढावा घेऊया. लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावीच लागणार. केवायसीसाठी अडचणी येत असल्यास मुदतवाढीचा विचार करू. पात्र महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल. अजित पवारांची ग्वाही. नंदुरबारमध्ये लाडक्या बहिणी ई-केवायसीसाठी डोंगरावर. गावात इंटरनेटची सुविधा अत्यंत कमकुवत असल्यानं लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याकरता डोंगरावर तासनतास बसावं लागतं. चिपी विमानतळावरील विमानसेवा डिसेंबरपासून सुरू होणार. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंची घोषणा. नाईट लँडिंगची परवानगी मिळाल्यानं मोठ्या कंपन्या विमानसेवा पुरवणार. डिसेंबरपासून दिवस-रात्र विमानसेवा सुरू होणार. नितेश राणेंची माहिती. राज्याच्या वाळू धोरणात मोठे बदल. राज्यातील वाळू व्यवस्थापन आणि घरकुल योजनांना गती मिळवण्यासाठी 3 वर्षातून एकदा होणारा लिलाव आता दरवर्षी होणार. धरण क्षेत्रामधल्या पर्यटन स्थळांवरही मिळणार आता दारू. मद्य विक्री आणि सेवनाला मंजुरी देणारं धोरण निश्चित. मद्य विक्री वा सेवन झाल्याचे आढळल्यास रद्द होत होता करार. जून 2019 पासून खासगी भागीदारीने पीपीपी तत्वावर पर्यटन स्थळं विकसित. मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटाच्या स्क्रीन नियोजनाबाबत आणि इतर अडचणींचा अभ्यास केला जाणार. राज्य सरकारकडून अभ्यास करण्यासाठी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत. महेश मांजरेकर, अमेय खोपकर, सुशांत शेला यांचा समितीमध्ये समावेश. बोईसर तारापूर एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. रस्त्यालगत काम करणाऱ्या जेसीबीचा पाईपलाईनला धक्का लागल्यानं पाईपलाईन फुटली. 20 ते 25 मिनिटांपासून पाण्याचे उंच फवारे सुरू. बीड जिल्ह्यामध्ये खरडून गेलेल्या जमिनीच्या पंचनाम्यासाठी प्रशासनाचं विशेष पथक तयार. 14 ऑक्टोबरपर्यंत पंचनामे करण्याचे निर्देश. हे सर्व पंचनामे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005च्या तरतुदीनुसार करण्यात येणार. साठवणूक केलेल्या उन्हाळा कांद्याच्या दरामध्ये ऐन दिवाळीच्या तोंडावर घसरण. स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. लासलगाव उपबाजार असलेल्या विंचूर बाजार समिती इथे रास्ता रोको आंदोलन. गोसेखुर्द प्रकल्पासाठी शेतजमीन दिलेल्या प्रकल्प बाधितांना आता काळ्या पाण्याची शिक्षा. सुमारे 4,000 लोकवस्तीच्या गावातल्या नागरिकांना पाणी पुरवठा करणारा पंप हाऊस बॅकवॉटरमध्ये बुडालेला. त्यामुळे पाणी दूषित आणि शरीराला इजा पोहोचवणार असल्यानं ग्रामस्थांचा संताप. कल्याण डोंबिवलीमध्ये नागरिक खड्ड्याने हैराण. मनपाकडनं खड्डे बुजवण्याचं काम संथ गतीने सुरू असल्याचा आरोप. धुळीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरल्यानं नागरिकांच्या आरोग्याला धोका. मुंबईमधून मान्सून माघारी परतला तर पुढील 2 ते 3 दिवसात राज्यातूनही मान्सूनचा परतीचा प्रवास. परतीची मान्सून रेषा अलिबाग, अहिल्यानगर, अकोला, जबलपूर, वाराणसी आणि रक्सौलमधून जात असल्याची हवामान खात्याची माहिती. जागतिक दृष्टी दिनाचं औचित्य साधत कल्याणच्या गोवेले येथील जीवनदीप महाविद्यालयामध्ये नेत्र तपासणी आणि उपचार महाशिबिराचा शुभारंभ.
व्हिजन फ्रेंड्स साकीब गोरे, जीवनदीप शैक्षणिक संस्था, नेत्रम केअर गुड व्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने या महाशिबिराचा तसंच रिसर्च प्रोजेक्टचा शुभारंभ. गरजूंच्या डोळ्यावर मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया, मोफत चष्मे वाटप. व्हेनेझुएलाच्या राजकारणी मारिया माशाडो यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर. 7 युद्ध थांबवल्याची शेखी मिरवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना पुरस्कार नाहीच. ट्रम्प यांच्या धमकीसमोर झुकायला नॉर्वेचा नकार. श्रीनगरमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात. श्रीनगरच्या रावलपोरा परिसरात अपघात. सुदैवाने अपघातातून सर्वजण बचावले. अपघातात अनेक वाहनांचं मात्र नुकसान. मेडागास्करच्या राजधानीमध्ये हजारो निदर्शकांचा मोर्चा. राष्ट्रपती राजोएलिना यांच्या राजीनाम्याची मागणी करत राजधानी अँटानानारिवोमध्ये निदर्शक रस्त्यावर. जमावाला हटवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर. पाकिस्तानचा अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर हल्ला. पाकिस्तानी हवाई दलाचा काबूलवर एअर स्ट्राईक. दहशतवादी दलांवर हल्ल्याचा पाकिस्तानचा दावा. पाकिस्तानी अफगाणिस्तान सीमेवर तालिबानी हल्ला. 11 जवान ठार. लेफ्टनंट कर्नल जुनैद यांचाही मृत्यू. ओराकझाय जिल्ह्यात लष्कराच्या ताफ्यावर घातपात. पाकिस्तानच्या प्रत्युत्तरात 19 तालिबानी ठार केल्याचा दावा. तालिबानी हल्ल्यांमागे भारताचा हात, पाकिस्तानचा आरोप. पाकिस्तानात इस्लामाबाद आणि रावळपिंडीत इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद. ही बंदी आज रात्री 12 वाजल्यापासून लागू. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार पाकिस्तान टेलिकॉम ऑथॉरिटीने सेवा केल्या बंद. भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माचा दादरच्या शिवाजी पार्क मैदानात सराव. यावेळी रोहितला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी.